निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, महाशिवरात्रीचा योग येण्यास खूप कमी अवधी बाकी आहे आणि कैलासात प्रत्यक्ष पोचायला आपल्याला वेळ लागेल। आपल्याला विलंब झाला आहेच, परंतु आपल्याला तिथे वेळेत पोहोचावं लागेल, कारण ह्यावेळी कैलासात जाणं अपरिहार्य आहे। कैलासात जाऊन प्रत्यक्ष महादेवांचे दर्शन घेण्यासारखा दुसरा आनंद नाही। गुरुदेव, असं नेमकं काय आहे ज्यासाठी आपल्याला कैलासात जावं लागेल? म्हणजे गहिनी म्हणाला तसं तिथे जाऊन श्री महादेवांचं दर्शन घेणं हे आनंद देणारच आहे, परंतु तरीही आपण कधी याआधी असं म्हणाला नाहीत। तुम्हाला श्री महादेवांशी काही बोलायचं आहे का? गुरुदेव, मलाही सारखं असंच वाटतं की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही सांगत नाही आहात। बराच काळ झाला गुरुदेव, आपण काहीच बोलत नाही आहात। सतत कोणत्या तरी गहन विचारात दिसताय आणि हे पाहून मी खूप अस्वस्थ आहे गुरुदेव। मी आपल्या पुढे हात जोडतो गुरुदेव, परंतु कृपा करून आपल्या मनात काय आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा। मला काळजी वाटते आहे। गोरक्ष, काळजी करण्यासारखं काहीही नाही। आता आपण कैलासाकडे प्रस्थान करूयात। शक्य तेवढं अंतर कापण्याचा प्रयत्न करू आणि महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री आकाश मार्गे तिकडे निघूयात। चला। तुमच्या गावामध्ये खूप पवित्र अशी घटना घडली आहे, परंतु तुम्हाला त्याची कल्पना आहे का? तुम्ही सगळ्यांनी नागनाथला डोंगरावर जाण्यास विरोध केला होता, परंतु त्याने हार मानली नाही। त्याने केलेल्या परिश्रमाचे ते फलित आहे। नेमकं असं काय केलं आहे नागनाथनी? नाही म्हणजे आम्हा समजसनी बी कळायला पाहिजे ना व की काय झालं आहे ते। त्याची घोषणा स्वतः नागनाथ करेल। अरे या साधूंच्या पाया पडलं ते ठीक आहे, पण नागनाथ अरे तो तर लहान आहे, त्याच्या पाया कशा पायी पडायला पाहिजे? भिवाजी, तू आजवर अनेक दुष्कृत्य केलेली आहेस, परंतु तुला शिक्षा झालेली नाही। त्याचं कारण हे नागनाथच्या मनात असलेली करुणा आहे। अजूनही वेळ गेलेली नाही। आलेल्या संधीचा सदुपयोग कर आणि तुझी वर्तवणूक सुधार। कानी नागनाथ, तिथे जे घडलं त्याची घोषणा कर। दत्तगुरूंच्या कृपेने मला जे संकेत मिळाले त्यानुसार मी त्या डोंगरावर गेलो। तो गरुड जिथे घिरट्या घालतो त्या खडकात खोदलं तर तिथे मला भगवान श्री विष्णूंची मूर्ती मिळाली। त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी कधीतरी कुणी मूर्ती कोरली असेल, कालांतराने ती मूर्ती गाडली गेली असेल, परंतु आज नागनाथमुळे ती मूर्ती तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। तर नित्य नियमाने इथून पुढे दररोज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन श्री विष्णूंचं दर्शन घ्यायला हवं। सायंकाळी तिथे दिवा लावायला हवा,
श्री विष्णूंची आरती भजन व्हायला हवं. हरी स्वतःहून तुमच्याकडे चालून आलेले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा आदरातिथ्य तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचं आहे. होय बरोबर, आम्ही हे ध्यानात ठेवू. काय रे भिवाजी, तू गेला नाहीस त्यांच्यासोबत? नाही, नागनाथ म्हणला आणि तुम्ही बी सांगितलं, पर मला याच्यावर जरा बी विश्वास नाही. आता कोणी सांगावं हा की ती मूर्ती विष्णूची नसून एखाद्या दैत्याची असली म्हणजे? तुझ्या बुद्धीत भेद झाला आहे भिवाजी. आजवर तुला कधीही सत्य पाहता आलं नाही आणि हाच मूर्खपणा तुझा एक दिवस शेवट करेल. मग कुठल्या तरी जन्मी तुला कधीतरी त्याचा बोध होईल. गुरुदेव, गहिनी ब्रह्मशक्तीशी जोडला गेला आहे. या ध्यानातून बाहेर आल्यानंतर निश्चितच त्याच्याकडून अद्भुत असं कार्य घडेल. होय गोरक्षा, माझ्या नजरेसमक्ष हे सगळं घडतं आहे, ह्याचा मला अपरिमित आनंद होतो आहे. तुम्हा सगळ्यांना मी बालपणापासून पाहत आलो आहे. कठोर साधनेने तुम्ही अपार ज्ञान मिळवलं आहे, स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. या समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी तुम्ही सर्व कार्य करता आहात, ह्याचा मला समाधान आहे. आम्ही हे सगळं आपल्या कृपेनेच करू शकलो आहोत. आपला वरद हस्त आमच्या पाठीशी असणं हे आमच्यासाठी महत् भाग्य आहे. गोरक्ष, तुम्ही सगळेच त्यासाठी पात्र आहात आणि त्यामुळेच दिवसेंदिवस तुमचं कार्य वृद्धिंगत होत चाललं आहे. गुरुदेव, आमच्याकडे असलेलं बळ आणि दृढ इच्छाशक्ती हे आपलंच वरदान आहे. त्यामुळे आपण सदैव आमच्या सोबत असायला हवं. वेळोवेळी आम्हाला आपण जे मार्गदर्शन करता ते आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. नाही गोरक्ष, मी आता फार काळ तुमच्या सोबत असू शकणार नाही. काय झालं गुरुदेव? आपण कसला विचार करता आहात? गुरुदेव, गैनी ध्यानातून बाहेर आला आहे. गुरुदेव, मला श्रीकृष्णांनी संदेश दिला आहे. त्यांनी मला बोलावलं आहे. गहिनी, साक्षात श्रीकृष्ण तुला बोलवताय, हा शुभ संकेत आहे. तू ही संधी सोडू नकोस. त्यासाठी मला एकांतात जावं लागेल गुरुदेव. आज्ञा असावी. आज्ञा आहे गहिनी. शुभम भवतु. शुभम भवतु.
अरे कोशधर्म काय सापडलं म्हणे त्या डोंगरावर? अहो पंच, नागनाथला गडावर विष्णू मूर्ती सापडली आहे. त्याचाच हा प्रसाद घेऊन आलो होतो. विष्णू म्हणजे देव विष्णू? पंच, दुसरा कोणता विष्णू आहे का? अहो तसं नाही, आता तुम्ही जे बोलले त्याची खात्री करून घेत होतो. बरं, मग झाली का खात्री? आता तुम्ही भगवान विष्णूचं बोलले, हा? बरं आमची खात्री कशी होईल? कशी आहे मूर्ती? अहो मूर्तीसारखी मूर्ती आहे. अहो ती आगोरी लोकांनी तयार केलेली मूर्ती असन, विष्णूची नाही. अघोरी नाही हो, व्यवस्थित विष्णूंची मूर्ती आहे ती. आणि हातात चक्र देखील आहे. अहो कोशधर्म भाऊ, अहो देवाचं रूप घेऊन राक्षस बी येत असतं काय? अहो मायावी रूप घेता येतं त्यासनी. पंच, राक्षस असता तर आपल्याला त्रास नसता का झाला? अहो आता त्रास झाला नाही म्हणून पुढे बी होणार नाही असं थोडीच आहे. अहो मी तुम्हाला सांगतो, नका जाऊ त्या डोंगरावर, अरे नका पूजा करू त्या मूर्तीची, अंगलट येईल बर का. अहो पंच, आपल्या गावासाठी ही शुभ गोष्ट आहे. साक्षात भगवान विष्णू आपल्या इथे अवतरले आहेत. आता हे भगवान हाय का राक्षस? आता हे कळल्या बगर मी काही विश्वास ठेवायचं नाही. हे प्रभो, हे सर्वेश्वर नारायणा, मला जाणवतंय आपण मला काहीतरी संकेत देत आहात, काहीतरी सूचित करू पाहत आहात. आपण सर्वत्र असल्याची साक्ष देत आहात. मधुर असा शंखध्वनी, टाळ मृदुंगाचा मनाला प्रसन्न करणारा ध्वनी मला ऐकू येतो आहे. तो ध्वनी माझ्या सर्वांगामध्ये भिनला आहे. त्याचा मी अर्थ लावू पाहतो आहे. त्यासाठी मी मनन चिंतन करतो आहे. सागर जसा वायू लहरींमुळे उसळतो, तसे माझ्या मनामध्येही तरंग उठत आहेत. त्यातून मला काय मिळणार आहे हे मला ठाऊक नाही, पण जे असेल ते निश्चितच शुभ असणार आहे. मी आपल्या दर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे प्रभू. आपण मला दर्शन द्यावे. गुरुदेव, मी नागनाथला संदेश दिला आहे, तो पोहोचतोच आहे. चैतन्य नागनाथाय नमो नमः. शुभम भवतु. शुभम भवतु. गुरुदेव, आपला संदेश मिळाला. महाशिवरात्री येत आहे. महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तासाठी तसेच प्रत्येक उपासकासाठी उत्सवाचा दिवस. त्या दिवशी संपूर्ण विश्व शिवमय होते. तसं सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात शिवतत्व आहेच, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी ते तेजोमय होते. हो गुरुदेव, मी बालपणापासून पाहत आलो आहे. माझी आई दरवर्षी महाशिवरात्रीला प्रसाद देखील करते आणि घरातले सगळे जण उपवास देखील पाळतात. नागनाथ, या वेळेसची महाशिवरात्र तुझ्यासाठी निराळीच असणार आहे. त्या दिवशी तू प्रत्यक्ष महादेवांसमोर असणार आहेस. त्यांच्या समक्ष उभे राहून त्यांचं दर्शन घेऊ शकणार आहेस. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे गुरुदेव. त्यासाठी आपल्याला कैलासाकडे प्रस्थान करावे लागणार आहे. जशी आज्ञा गुरुदेव. नागनाथ, तुला आताही आमच्यासोबत सूक्ष्म देहाने यायचं आहे.
त्याचा विधी तुझ्या लक्षात आहे ना? हो गुरुदेव, पण मागच्या वेळी खूप मोठी समस्या आली होती. आपण घरच्यांना सांगून सूक्ष्मदेहाने नाही का जाऊ शकत? नाही नागनाथ, सूक्ष्मदेहाने जाण्यासाठी गुप्तता पाळावीच लागते. त्याचा अर्थ मनुष्याच्या आकलना पलीकडे आहे. मग यावर दुसरा काही उपाय नाही का? तसं असेल तर मग तू आमच्या सोबत सदेह चल. हो गुरुदेव, मला हे चालेल. मला घरच्यांना सांगून येता आलं तर वरच होईल, कारण मला असं घरच्यांना काळजीत टाकणं योग्य वाटत नाही. तुझंही म्हणणं रास्त आहे नागनाथ, परंतु त्यांनी याची गुप्तता पाळायला हवी. गुरुदेव, माझी आपल्याला विनंती आहे, आपण माझ्या घरच्यांना तसं सांगाल का? ठीक आहे, आम्ही बोलतो तुझ्या घरच्यांशी. आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर कैलासाकडे प्रस्थान करायचे आहे. आदेश, अलख निरंजन. गुरुवर, आपण साक्षात आमच्या घरी आलात. आपले पावलं या घराला लागले, आम्ही धन्य झालो गुरुवर. हो ना, आणि आम्हाला पुन्हा एकदा आपले दर्शन मिळाले. आपण आसन ग्रहण करा ना गुरुवर. असू द्यात, आम्ही काहीच क्षण इथे थांबून निघणार आहोत. आई बाबा, गुरुदेव तुमच्याशी काहीतरी बोलणार आहेत. त्यासाठी आपण कष्ट का घेतलेत गुरुवर? आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो. ते बोलणं तातडीनं होणं गरजेचं होतं. आम्ही नागनाथला आमच्या सोबत घेऊन जाणार आहोत. आपण त्याचे पालन करता आहात म्हणून आम्ही अनुमती घेण्यासाठी इथे आलो आहोत. गुरुवर, आपल्याला अनुमती देणारे आम्ही कोण? आपण जे काही कराल ते नागनाथाच्या हिताचंच असेल. परंतु आम्ही आता जे तुम्हाला सांगणार आहोत ती गोष्ट नाथपंथाबाहेरील व्यक्तीला कळणं योग्य नाही. परंतु परिस्थिती अपरिहार्य असल्यामुळे आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगतो आहोत. मात्र तशी गुप्तता पाळली जावी. म्हणजे आम्हाला कळलं नाही गुरुवर. महाशिवरात्र येत आहे. आम्ही नागनाथला कैलासात महादेवांच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत. परंतु आम्ही कैलासात कसं जाणार आहोत ही अत्यंत गुप्त बाब आहे. नागनाथाला साक्षात महादेवांचं दर्शन होणार आहे. ह्यापेक्षा आमच्यासाठी अजून काय मोठं असू शकतं? होय, परंतु ही गोष्ट अनावधानाने देखील तुम्ही इतर कोणालाही सांगता कामा नये. काही दिव्य गोष्टी गुपितच असायला हव्यात. आई, गुरुदेव मला दुसऱ्या एका सिद्ध मार्गाने घेऊन जाणार होते, पण तुम्हाला काळजी वाटायला नको म्हणून मी त्यांना इथे बोलवलं आहे. ह्या निमित्ताने का होईना, पण गुरुवर आपल्या घरी आले ही खूप आनंदाची बाब आहे नागनाथ. गुरुवर, त्याचे आई वडील म्हणून आम्हाला त्याची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याला कैलासात जायला मिळतंय ही नागनाथासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आम्ही त्याला अजिबात अडवणार नाही.
आणि आमच्या नागनाथाने कैलास पाहिला म्हणजे आम्ही देखील पाहिल्यासारखंच आहे. आणि आम्ही आपल्याला शब्द देतो की या गोष्टीची आम्ही पूर्णतः गुप्तता पाळू. उद्या ब्राह्म मुहूर्तावर आम्ही नागनाथला घेऊन जाणार आहोत. आता आम्ही येतो. गुरुवर, आपण आणखी काही वेळ थांबा ना. मी आपल्यासाठी भोजन बनवते. आपण प्रसाद घेऊनच जा. नाही माई, आम्ही लगेच निघतो. नागनाथ, येतो आम्ही. उद्या तयार राहा. अवश्य गुरुदेव.